मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का देण्यात आलाय। मित्रा संस्थेच्या उच्चस्तरीय सल्लागार पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांची उचलबांगडी करण्यात आली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे मित्राच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती। मित्रा संस्थेची आता मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने रचना केली आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रवीण सिंह परदेशी यांना मित्रा संस्थेचे सीईओ म्हणून नेमलं आहे, तर 3 उपाध्यक्ष नेमताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सहअध्यक्ष म्हणून नेमलं आहे। अजय आशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला। त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहे। अजय आशर सुरतचे खासदार, भाजपचे इतर काही ठेकेदार मुंबईतले या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला। त्यात अजय आशर होते। अजय आशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली। माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं आहे। नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले। आता अजय आशर पळाले। शिंदेचे निकटवर्तीय अजय आशर यांची उचलबांगडी करण्यात आली। मित्रा संस्थेच्या उच्चस्तरीय सल्लागार पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आता नव्यानं या संस्थेची रचना करणार आहेत। याबाबत राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। मित्रा या संस्थेवरती उपाध्यक्षपदी आता भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांची निवड झालेली आहे। मात्र चर्चा वेगळ्या रंगलेल्या आहेत की भाजपने शिंदेंना पुन्हा एक धक्का दिलेला आहे, कारण अजय आशर यांची उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेली आहे। राजकीय ह्याच्यामध्ये काही विषय वेगळा आपण समजायचं कारण नाहीये, कारण तिन्ही पक्षांना एक एक प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्राच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय जे आहेत ते घेण्यासाठी काही मदत होणार आहे। त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये। सर, परकीय गुंतवणुकीची आकडेवारी आज मुख्यमंत्र्यांनी पोस्ट केलेली आहे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 ठरलेला आहे। इतकंच नाही तर 10 वर्षामध्ये विक्रमी गुंतवणूक ही आलेली आहे। कशा प्रकारे बघता? तुमच्यावरती जबाबदारी आता मित्रामध्ये आणखी वाढलेली आहे का? त्यामुळे नाही, आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळामध्ये कुठल्या पद्धतीने गतिमान विकास झाला होता सर्वांगीण, आणि खास करून औद्योगिक क्षेत्रामध्ये। आणि आता परत एकदा ती गती जी आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून वाढतच चाललेली आहे। आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती वाढणार आहे आणि दरडोई उत्पन्न जे आहे त्यात सुद्धा प्रचंड फरक पडणार आहे। महाविकास आघाडीची काल बैठक झालेली आहे आणि जशास तसं उत्तर द्या असं तिकडून आदेश आलेले आहेत। कडवा विरोध तुम्हाला आता विधानसभेत पाहायला मिळू शकतो विरोधकांचा। विरोधकांनी त्यांची भूमिका योग्य पद्धतीने ठाम पद्धतीने राबवणं अपेक्षितच आहे लोकशाहीमध्ये। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते एकंदरीत राणा जगजितसिंह पाटील। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, विधिमंडळ, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।